युजलेस. कोणी केलं हे अरेंजमेंट? कोणी केली? तू केलीस? हा, डोळे आणि कान नीट उघड ठेवून ऐकायचा. चौधरीच्या सिमी चौधरीच्या स्टेटसला शोभेल अशाच अरेंजमेंट असल्या पाहिजेत नेहमीच, सगळ्याच. ओके, युजलेस. आवर आता ते पटकन नवीन अरेंजमेंट करा. नॉनसेन्स. एक काम ठीक करत नाही. हो बहिणी, अहो अरेंजमेंट्स होतीलच हो, पण ज्यासाठी हा सगळा घाट घातलाय ते काम मात्र होईल ना? नाही म्हणजे बिझनेस टायकून जगन्नाथ चौधरी यांचा लाडका नातू यशवर्धन चौधरी याच्यासाठी मुलगी बघताय तुम्ही. त्याला मुलगी पसंत पडेल ना? ती सराफ आणि त्यांची मुलगी आहे ना दीपिका, त्यांचे किस्से सगळ्या सोसायटीला माहिती आहेत. स्टेटस बदललं तरी काही लोकांच्या सवयी जात नाहीत ना. इकडचं तिकडचं इकडेच हुशारी. पप्पांना यशचं लग्न लावायचं आणि ते होईलच, आणि मुलगी तर पसंत पडणारच. अय्या, हे घर आहे की पॅलेस? एक्सक्यूज मी, कुणाला भेटायचंय आपल्याला? तुम्ही आम्हाला ओळखलं नाही का? सॉरी मॅम, पण तुम्ही सांगू शकाल का कुणाला भेटायचंय ते? नॉनसेन्स. हिला ओळखलं नाही? ही या घरची होणारी मालकीन मिसेस यशवर्धन चौधरी. माया, तू राहू दे. मॅडम, तुम्ही आज जाऊन एक निरोप देता का? थांबा, निरोप कसला देताय? ही एक रिसेप्शनिस्ट घरच्या मालकिनीला थांबवते, नाव विचारते. हे बघा मॅम, तुम्हाला कुणाला भेटायचंय ते सांगा, मी तसं बोलते सिमी मॅमशी. त्यांना सांगा सराफ आपल्या मुलीला घेऊन आलेत आणि आता ते रिसीव्ह करायला आल्याशिवाय आम्ही आत येणार नाही. ओके. हॅलो. ओके मॅम. मॅमने सांगितलंय की तुम्हाला यायचं असेल तर डिरेक्टली आत या, नाहीतर तुम्ही जाऊ शकता. मम्मी, अरे तुला म्हणत होतो गप्प बस. आता एवढ्या प्रेमाने बोलवले तर जावंच लागेल ना. तुम्ही त्या गाडीत बसा, ती गाडी तुम्हाला सिमी मॅम कडे घेऊन जाईल. पप्पा, ओ प्लीज प्लीज या ना, या. यात माझं काय चुकलं पप्पा? आय मीन, आपली खूप जुनी ओळख आहे यांच्याशी. सो यश इज माय बेबी, यू नो. तुम्हाला सांगते मी मिस्टर सराफ, माझा सगळ्यात आवडता मुलगा आहे. लहानपणापासून ना सख्खा नसला तरी मीच त्याला अगदी प्रेमाने वाढवलं, आणि तोही मला अगदी आईच मानतो. आणि मला सुद्धा. म्हणजे ही मोठी आई आणि मी छोटी आई. अरे वा 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 वा, आज काय महफिल सगळी हॉलमध्ये बसली आहे. तर बिझनेस चालू रे. मिथिला, तुझ्या नवऱ्याला आवर, त्याची तर गरज नाहीये. अच्छा, हिचा नवरा? अरे तुमचा कोणीच नाही का? हा, ए हात नाही लावायचा, हात नाही लावायचा. चल, लांब लांब उभं राहायचा. हा, व्हायलाच ना, असंच निघून जा, परत निघून जा. बिझनेस डील चालू आहे इथे. तुझ्या पण लग्नाचा बिझनेस करून टाकणार आहेस. नको थांबूस, जा निघून तू इथं. ऐक 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 माझं ऐक. तू नको काळजी कर, मी आहे ना, मी बघतो काय करायचं.
जाशील की येऊ सोडायला? अरे आपण एकदम परफेक्ट है ना. बिझनेस. यश, प्लीज काम काम काम. यश, मीट मिस्टर सराफ. नमस्कार. त्यांच्या मिसेस माया आणि त्यांची मुलगी दीपिका. हाय. हॅलो. आणि हा माझा सगळ्यात लाडका पुतण्या यश. ऍक्च्युली हा खरंच खूप लाजाळू आहे. म्हणूनच तर ह्याच्या लग्नाची सगळी जबाबदारी ना माझ्यावर येऊन पडली. करेक्ट आहे. आणि माझ्यावर पण हा. म्हणजे ह्यांच्यावर मोठी जबाबदारी आणि माझ्यावर छोटी जबाबदारी. दीपिका, तुझं आमच्या यशवर्धनशी खूप छान जमेल. म्हणजे तुमचे चॉईसेस इतके मॅच होतात ना. आणि तुला सांगते, खूप हार्ड वर्किंग आहे हा. डे अँड नाईट फक्त कामातच बिझी असतो. हो ना. अहो, आम्ही जेव्हा परदेशात जातो ना तेव्हा चौधरी इंडस्ट्रीचं नाव बघून आम्हाला फार कौतुक वाटतं. आणि आता तर काय, आम्ही यशच्या शास्त्रा म्हणून मी मिरवू शकतो काय. काय मग लग्नानंतर कुठे सेटल होणार आहे? हनीमून डेस्टिनेशन काय ठरवलंय का? आमच्या दीपूला ना स्वित्झर्लंड खूप आवडतं. येस, ते माझं फेवरेट हॉलिडे डेस्टिनेशन आहे. बट आय नो यू लाईक स्पेन ना. मी तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकलं होतं. खरे सकाळी विषय नको होता, आता गुडघ्याला वाशिंग बांधायला तयार. यश, कशी वाटली तुला दीपिका? मी लग्नाला तयार आहे. क्या बात आहे. वा. रिअली? ओ गॉड, तू सगळ्यात चांगला डिसिजन घेतलायस. माय गॉड, आय एम सो हॅपी. मिस्टर सराफ, तोंड गोड झालंच पाहिजे. घ्या ना, घ्या ना. माय गॉड, यश, आय एम सो. नको बस, थँक्यू. Oh, yes, yes. Dipika, please have it. लगेच उरकून टाकूया लग्न आपण. Yeah, of course. Why not? नाही म्हणजे आधीच खूप उशीर झालाय, अजून उशीर कशाला करायचा. लग्न झाल्यावर आम्ही लगेच निघू. नाही म्हणजे कुठे सेटल व्हायचं ठरवलंय? इंग्लंड का अमेरिका? नाही नाही, इथेच भारतात. मम्मी, पप्पा. काय आहे, हा सगळा बिझनेस जो आहे तो आमच्या आजोबांनी उभा केलाय. खूप मेहनत केली आहे ते. मला सुद्धा त्यांच्यासारखीच सुरुवात करायची. अगदी शून्यातून सगळं उभं करायचंय. मला माझा स्वतःचा बिझनेस करायचा फ्रॉम स्क्रॅच, आणि तेही माझ्या पर्सनल सेव्हिंग्ज मधून. पण तुम्ही काळजी करू नका. मी आणि सॉरी काय नाव म्हणालात? दीपिका. हा, दीपिका. मी आणि दीपिका 1 BHK मात्र नक्की घेऊ शकू. 1 BHK? ते काय असतं? ते घर असतं. हं? आणि अशा या हॉलमध्ये अशी 10 घरं बसतील. नाही पण तुम्ही घाबरू नका. म्हणजे त्याचा एक असा आलिशान हॉल, असा एवढा एवढा हॉल एवढा असेल छान, आणि त्याला लागून एक छोटस किचन, आणि त्यालाच लागून एक छोटीशी बेडरूम. पण बेडरूम मध्ये एक बेड नीट राहील एवढी जागा असेल, आणि किचन पण छोटं असलं तरी तू व्यवस्थित उभं राहून स्वयंपाक करू शकशील एवढी जागा नक्कीच असेल. मम्मी, स्वयंपाक? नाही, मी काय म्हणतो म्हणजे आपला घरचा एवढा मोठा बिझनेस असताना कशाला ना म्हणजे. हो, घरचा बिझनेस आहेच हो, आणि ते सांभाळायला सगळे घरचेही आहेत.
मला माझं ड्रीम परस्यू करायचं आहे. आर यू सिरियस यश? पण तू हे आधी का नाही सांगितलं सगळं? म्हणजे आता तू घर सोडून जाणार? यश प्लीज नको ना जाऊस. करेक्ट आहे यश, नको जाऊस ना. नाही नाही काका, प्लीज मला आता थांबवू नका. माझं ठरलंय. अहो, म्हणून तर मी भारतात थांबलोय आणि मुंबईच्या आपल्या छोट्याशा ऑफिसमध्ये जाऊन कामाची सवयही करतोय. अरे पण दीपिका, मी तुला सुखात ठेवीन. उद्याच मी या प्रॉपर्टीवरचे माझे सगळे मालकी हक्क कायदेशीररित्या सोडणार आहे. आणि परवा लग्न. तुला आत्ता वेळ असेल तर आपण जाऊन 1 BHK बघून येऊया का? पप्पा, मम्मी, आम्ही निघू का? हो, म्हणजे तसं लग्न ठरलेलंच आहे. हे बघा, हे मुलीचं लग्न आहे, एका भेटीत थोडी होतं. आम्ही कळवतो. नाही 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 मिस्टर सराफ, तुम्ही फोन करा मला, मी तुमच्या फोनची वाट बघते. ओके प्लीज, आय एम वेटिंग फॉर युअर कॉल. ओ सराफ, सराफ गेले. हे तुझं आवडलंय आपल्याला 1 BHK. यश, हे नवीन बिझनेस काय खोल डोक्यात घेतलंयस तू? मी असं काहीही करणार नाही. त्या सराफांना तर मी दिसतही नव्हतो. ते इथे एक बिझनेस डील करायला आले होते. आणि लग्न हे डील नसतं. अरे मुलगी जर पसंत नव्हती तर नाही म्हणायचं. हे सगळं का? कारण मला हीच नाही, कुठलीच मुलगी कधीच पसंत पडणार नाही. कारण मला लग्नच करायचं नाहीये. लग्न करण्यासाठी प्रेम असावं लागतं, जे एकदाच होतं आणि जे होऊन गेलंय. त्यामुळे माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज हा विषय इथेच थांबवा. एक मिनिट. यश, तू लग्न करायचं नाही? ठीक आहे, आता माझं आहे का सगळ्यांनी. जोवर यश लग्न करत नाही तोवर विलवर मी सही करणार नाही. आणि या दरम्यान माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर या कंपनीची मालकी ट्रस्टकडे जाईल. तुमच्या हातात काहीही राहणार नाही. हो, आणतो, सगळं घेऊन येतो. काय काळजी करू नको. अहो इंजिनियर, आता काय? तुम्ही अर्ध्या कापून ठेवलेल्या उदबत्त्या संपत आल्यात. येताना उदबत्तीचा पुडा घेऊन या. आणतो, सगळं विसरू आणतो. नका. नाही विसरत ग. हो, आता काय? समोर बघा. हा बाई, नाही अजून आली नाही ती इथे. हा, एका इथेच थांबलो आम्ही. हा, अहो, नेहाकडे दिवसुली करणारी माणसं आलेली दिसतात. तुम्ही असं करा, नेहाला फोन करा. तिला म्हणावा इतक्यात येऊच नको इकडे. आपण फोन करू तेव्हाच ये म्हणावं. अहो, ती बिचारी लहान पोर परी घाबरते. हो, तू काळजी करू नको. तू आज जा आधी. हो जाते. आणतो मी. काय काळजी करू नको, विसरणार नाही. आईस्क्रीम खाऊया. तुला आज आता काही गोडाचं मिळणार नाही. आज पूर्ण दिवस ऑफिसमध्ये खूप चॉकलेट्स खाल्ले आहेत तू. सो नो गोड आज. थांब एक मिनिट.
बंडू काका. हॅलो. हा काका. हा नेहा, अगं कुठे आहेस तू बळा? काका मी घरीच येते. काय आणायचंय का? नाही नाही, अगं आणायला मीच बाहेर पडलो होतो. मला ना तुला काहीतरी सांगायचं होतं. काय? ते गुंड आले तुझ्याकडे वसुलीसाठी. हा तू लगेच येऊ नकोस. काका हो ते रोजचं झालंय. असं घाबरून कसं चालणार आता? अगं तसं नाही ग, परीची काळजी वाटते. मी फोन करतो मग निघतो. ठीक आहे काका, ठेवते. हा ठेव. ये. काय झालं आई? तुला आईस्क्रीम खायचं आहे ना? चल खाऊया. खरंच? खरंच. एक दिवस माफ. सिरियसली जग्गू, याने एवढा अभिनय केला? अरे ऑस्कर विनिंग परफॉर्मन्स. मला तर एक क्षण वाटलं हा होकार देतो काय, पण कसं काय त्या सराफाच्या दीपिकाचा त्याच्या मम्मीचा पचका केलाय नाही आणि दोन्ही काकूंचा पापड मोडला. क्या बात है यार यश, क्या बात है. शाळा कॉलेजमध्ये कधी तू स्टेजवर नाही चढलास आणि इथे एवढा नॅचरल परफॉर्मन्स. ओहो, कमाल आहे. ठीक आहे, आत्ता तू नकार दिलायस, पण असं किती दिवस चालणार? या तुझ्या दोन्ही काकू तुझं लग्न लावणार म्हणजे लावणारच. इस्टेटीतला वाटा हवाय ना, लग्न लावल्याशिवाय कसं मिळणार? आजोबा तुम्ही नेहमी त्यांना का ब्लेम करत असता? हा, आणि मी 100 वेळा सांगितलं प्रेम एकदाच होत. अरे दाती एकदाच पडतो पण पुन्हा येतो ना. तसं प्रेम पुन्हा येऊ शकतं. मग कधी कोण कुठे कसं भेटेल काय सांगता येत नाही. बेमारून पण भेटणार तो. करेक्ट जग्गू, एकदम करेक्ट बात बोले. समजा तुझ्या मित्राला समजा. जग्गू म्हणतो ते करेक्ट आहे, हरकत काय आहे? तू आता गप राह, तू नको सुरू. बरं हे राहिलं बाजूला. हे मला सांग, तू एवढा अभिनय केला कसा रे? मलाही माहित नाही रे मी सगळं कसं केलं. सुचत गेलं आणि मी बोलत गेलो. तुला नको आहे ना काम व्हायला ते, मग तुझं काम नाही होणार. समीर, अरे ती म्हणाली होती. अरे कोणती, काय म्हणाली होती? हॅलो यश. अरे यश, आई चल ना घरी. हो बाळा, थोड्या वेळाने जाऊ. हा काकू, या ग आता, गेले ते. येते. हा, राजा चल उठ बेटा, चल घरी जायचं ना. जाऊया हा घरी. चल बाळा, आलंच घर. ये, हे घे फोन. दार उघडं कसं आहे? हा काय प्रकार आहे? तुम्ही असे आत कसे आला? पायानी. आधी चिखलांचे पाय बाहेर काढा. बाहेर निघा आधी. हे पोरी, ही बुटा काढाने बाहेर ठेव. तू आज जा परी. बाहेर निघा तुम्ही, आधी बाहेर निघा. हे माझं घर आहे. ए बाई,
आधी पटेल साहेबांचे पैसे टाक, आता घर खाली कर. हे बघा, तुम्ही असं जबरदस्ती घर खाली करू शकत नाही. हे बाई, आम्ही काय करू शकतो ना हे तुला माहिती नाही. हॅलो. हाय परी, फ्रेंड बोलतोय. अगं तू म्हणाली होतीस ना, अगदी तसंच झालं. माझं काम नाही झालं. सांग तुला काय पाहिजे, लगेच देतो. पटेल साहेब बोलले, सावत्या आज जर त्या बाईने पैसे दिले नाही ना तर दोघांना घरच्या बाहेर फेक. हात तर लावून दाखवा. फोन करते मी पोलिसांना. फोन करणार? पोलिसांना फोन करणार? हे ना मी लावतो. हॅलो, हा पोलीस स्टेशन. हा बोल 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 ना पोलिसांशी. परी काय चाललंय? कोणी भांडतंय का बच्चा? ते डेंजर काका आले. आईकडनं पैसे मागतायत. मला खूप भीती वाटते. परी हे बघ, तू रडू नकोस परी. काय झालं बॉस? नेहाचं घर बहुधा रिकामं करायला काही गुंड आत शिरलेत. पटेल साहेबांना ओळखत नाही तू? उल्हासनगरचा राज आहे पटेल साहेब. या सावत्या भाईच्या डोक्यावर आहे ना त्यांचाच हात आहे. आणि पोलीस काय उखाडू शकत नाही आपलं. ओके बॉस. तो सगळं सामान एक एक करून बाहेर फेकतो. हॅलो परी. अंकल सगळं सामान फेकतायत. आईला आणि मला मारतील. मला खूप भीती वाटते. शांत हो बेटा, शांत हो. हे बघ, मी आहे ना. मी परी मॅजिक दाखवू तुला? दाखव. हे बघ, तू डोळे बंद कर आणि 1 to 10 काउंट कर. ओके? पण दाखव ना मॅजिक. अगं तेच मॅजिक आहे. हे बघ, तू काउंट तर कर, मॅजिक तुला ऑटोमॅटिकली दिसेल. चल मी पण तुझ्याबरोबर काउंट करतो. ओके? 1 1 2 3 3 4 4 5 6 6 7. हॅलो, हा बाई. हा हे काय सामानच बाहेर फेकतोय. हो साहेब. हो नाही साहेब. हो ओके साहेब. ओके साहेब. हा हे थांबा रे. हो बाई, हो पाया पडतो तुमच्या. चुकलं आमचं. अहो तुमची एवढी मोठी ओळख आहे सांगायचं तरी. हे बघा, चुकलं. परत तुम्हाला त्रास नाही देणार. इथे तोंड मी नाही दाखवणार तुम्हाला. फ्रेंड, मॅजिक झालं. बॅड अंकल आईचे पाया पडतात आणि त्यांनी स्वतःच पनिश केलं. परी कसं करते ग तू हे मॅजिक? हा हे रताळे बघतो काय? अरे सामान आत घे. कोणाशी बोलतेस तू? शिग, तुम्हाला मॅजिक दाखवतोय. परमिशन घेतल्याशिवाय फोन करतात लोक. परी, तुला सांगितलंय ना, परमिशन शिवाय कोणाशी बोलायचं नाही. आणि कसलं मॅजिक? स्माइल वाला मॅजिक. नेहा, आय एम सॉरी. मी सकाळी तुझ्यावर उगाचच चिडलो. खरं तर राग भलत्या कोणाला तरी होता, तो निघाला तुझ्यावर. ते म्हणतात ना, वडीचं तेल वांग्यावर. वडीचं तेल नाही रे, वड्याचं तेल. वडीचं तेल वांग्यावर. मग दिसलं का स्माइल वाला मॅजिक?